नमस्कार. स्वागत आहे तुमचं आपल्या मम्मीज कोल्हापुरी किचन अँड लाईफस्टाईलमध्ये. आज आपण करणार आहोत आणखीन एक चिकनची रेसिपी, सुकं चिकन रस्सा. आपल्या महाराष्ट्रात प्रत्येक जिल्ह्यामध्ये ही आपण रेसिपी करतो. फक्त प्रत्येक जिल्ह्यानुसार मसाल्यानुसार ती रेसिपी बदलते. आज आपण आमच्या कोल्हापूर स्टाईलनी सुकं चिकन आणि रस्सा आपण करणार आहोत. करायला एकदम सोपी रेसिपी आहे. तुम्हाला ती नक्की आवडेल. अगदी झणझणीत रस्सा आणि सुकं खायला खूप छान लागतं. चला तर आपण सुरू करूया. त्यासाठी आपल्याला विथ बोन असं अर्धा किलो चिकन लागेल. स्वच्छ धुवायचं आहे. आणि आता आपण पहिली स्टेप त्याची मॅरिनेशनची करणार आहोत. त्यासाठी हळद 1 टीस्पून लागेल आणि मीठ चवीनुसार टाका. आता हे मिक्स करून आपल्याला अर्धा तासासाठी ठेवायचं आहे. आता आपण हे अर्धा तासासाठी ठेवूया. अर्धा तास झालेला आहे. तेल 2 टेबलस्पून गरम करा. तेल गरम झालं की त्याच्यामध्ये बारीक कट केलेला एक कांदा टाका. कांदा ब्राऊन होईस्तोपर्यंत परतवायचा आहे. कांदा आपला ब्राऊन झालेला आहे. आता मॅरिनेट केलेलं चिकन टाका. एक 2 ते 3 मिनटं मोठ्या गॅसवर चिकन परतून घ्या, म्हणजे त्याचा कच्चेपणा जाईल. तर त्याच्यावर एक खोलगट ताट ठेवायचं आहे आणि आपण जेवढा रस्सा करणार आहोत तेवढं आपल्याला पाणी त्याच्यामध्ये गरम करायला ठेवायचं आहे. आता मी 2दा अशी ही प्रोसेस करणार आहे, त्यामुळे पहिल्यांदा 2 ग्लास पाणी टाकलेलं आहे. आता आपल्याला एक 10 मिनटं ते चिकन शिजत ठेवायचं आहे. तोपर्यंत इकडे आपण मसाला करून घेऊया. एका कढईत तेल 1 टेबलस्पून गरम करा. मोठा कांदा एक कट करून टाका. कांदा ब्राऊन होईस्तोपर्यंत परतवायचा आहे. किसलेलं सुकं खोबऱ्याची एक छोटी वाटी आपल्याला परतवायची आहे. सुकं खोबरंसुद्धा ब्राऊन करून घ्यायचं आहे. आता सुकं खोबरं ब्राऊन झालं की तीळ 2 टेबलस्पून टाका. तीळ ही खमंग परतून घ्या. आता आपल्याला लसूण 10 पाकळ्या आणि आलं 2 इंच या पद्धतीने त्याच्यामध्ये थोडंसं परतवून घ्यायचं आहे. जितकं खमंग तुम्ही हे भाजाल तितका तुमचा रस्सा आणि सुकं चिकन छान होईल. आता आपला हा मसाला झालेला आहे. आता आपण हे गार करूया आणि त्याचं वाटण करून घेऊया. इकडे 10 ते 15 मिनटं झालेली आहेत. आपल्या चिकनला मस्त असं पाणी सुटलेलं आहे. तर व्यवस्थित परतून घेऊया. व्यवस्थित मिक्स करून घेऊया. आणि त्याच्यामध्ये ताटावरचं गरम पाणी टाकूया आणि परत 2 ग्लास आपण पाणी त्याच्यामध्ये ठेवूया. अशा पद्धतीने मी इथे अर्धा किलोला 4 ग्लास पाणी टाकलेलं आहे. तुम्ही तुमच्या आवडीने तुम्ही पाणी कमी जास्त करू शकता. पाणी एकदम टाकायचं नाही आहे. पाणी थोडं थोडं टाकायचं आहे. त्याच्यामुळे रस्सा चवीला छान होतो. तर मला जेवढा हवा आहे तेवढा मी रस्सासाठी मी पाणी टाकलेलं आहे. तर हे मंद गॅसवर एक 15 ते 20 मिनटासाठी शिजत ठेवायचं आहे. सुकं चिकन शिजूस तोपर्यंत आपण इकडे मसाला करून घेऊया. तर कोथिंबीर थोडीशी घाला आणि मसाला वाटून घ्या. अगदी बारीक पेस्ट करायची आहे. इकडे चिकन शिजलेलं आहे. सूपही छान तयार झालेला आहे. चिकनही चांगलं शिजलेलं आहे. आता आपण पुढची प्रोसेस करूया. त्याच्यामध्ये आपल्याला मसाला भाजून घ्यायचा आहे. एका जाडबुडाच्या कढईमध्ये तेल 2 टेबलस्पून टाका. तेल गरम झालं की मसाला पेस्ट टाका. इथे तुम्ही मसाला कमी जास्त करू शकता. राहिलेला मसाला तुम्ही
फ्रीजमध्ये अंडा करीसाठी वापरू शकता. तर मसाला एक 5 ते 10 मिनटं खमंग भाजून घ्यायचा आहे. मसाला भाजला की वास त्याचा छान येतो, त्याच्यावरून तुम्हाला कळेल की मसाला आपला भाजला गेलेला आहे. इथे मी कोल्हापुरी मसाला 5 टीस्पून टाकलेला आहे. कोल्हापुरी मसाला टाकला की दुसरं काही घालायची गरज नसते, पण तुमच्याकडे जे अवेलेबल आहे तो मसाला टाका. छान कोल्हापुरी मसाला परतून घ्या. तर गरम मसाला 1 टेबलस्पून टाका. मसालाही परतवून घ्या. आता तेल छान सुटलेलं आहे. आपला गरम मसालाही व्यवस्थित परतला गेलेला आहे. आपला मसाला झालेला आहे. त्याचे 2 भाग करून ठेवा. एक पार्ट आपल्याला सुकं चिकनसाठी वापरायचं आहे आणि एक रशासाठी वापरायचं आहे. आता आपण सूप परत गॅसवर ठेवूया. ह्या चिकनच्या पीसनं काही चव नसते, कारण आपण त्यात तिखट वगैरे टाकलेलं नाही आहे. त्यामुळे आधी आपण मसाला त्यात टाकूया आणि मसाला शिजला की त्यातलं चिकन आपण सुक्यासाठी काढून घेऊया. आता आपल्याला जेवढा रस्सा पातळ करायचा आहे, थोडासा दाटसर करायचा आहे, त्यानुसार आपल्याला मसाला टाकायचा आहे. मी 1 भाग त्याच्यामध्ये टाकलेला आहे. एक 2 मिनटं रस्साला उकळी येऊ द्या. उकळी आली की त्यातले जे पीस आहेत ते कढईतल्या मसाल्यामध्ये टाका आणि मंद गॅसवर ती कढई सुके चिकन तयार होण्यासाठी ठेवा. इकडे रश्श्याला उकळी आलेली आहे, पण एक 5 मिनटं आपल्याला शिजण्यासाठी ठेवूया. इकडे रस्सा आपला उकळलेला आहे, छान त्याला कट आलेला आहे. वरून कोथिंबीर टाका. आपण ऑलरेडी मीठ टाकलेलं आहे, त्याच्यामुळे गरज असेल तर मीठ टाका, नाहीतर नाही टाकलं तरी चालेल. इकडे आपलं सुक्कं चिकन तयार झाले का बघूया. आपण बाहेर काढलेलं फक्त चिकन ह्याच्यामध्ये टाकलेलं आहे, त्या मसाल्यामध्ये. व्यवस्थित मसाला त्या चिकनला लागलेला आहे. थोडंसं मीठ टाकूया. थोडीशी कोथिंबीर टाकूया आणि व्यवस्थित मिक्स करून एक 5 मिनिटासाठी ठेवूया. आपल्या 5 मिनिटांना आपलं सुक्कं चिकन रेडी होईल. त्यामुळे गरम गरम भाकरीबरोबर असा झणझणीत चिकनचा रस्सा आणि असं खमंग असं आपलं हे सुक्कं चिकन दही कांद्याबरोबर सर्व करा. तुम्हाला ही नक्की रेसिपी आवडेल. जर आवडली असेल तर तुमच्या फॅमिलीज आणि फ्रेंड्सबरोबर शेअर करा आणि माझ्या चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. परत भेटूया अशाच झणझणीत कोल्हापुरी रेसिपींसाठी. तोपर्यंत मस्त खा आणि मस्त रहा.